प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। परिसर अभ्यास, भूगोल, खगोलशास्त्र यावर आधारित जे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले प्रश्न म्हणजेच ते टी पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल VPN गुरु हा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण की येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही हे सर्वोत्तम व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकाल। चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी सिलिकॉनपासून न बनलेला ग्रह कोणता? त्याचा पर्याय क्रमांक आहेत एक आहे गुरु, दुसरा आहे पृथ्वी, तिसरा आहे मंगळ आणि चौथा आहे शुक्र। आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। तुम्ही कमेंट करून त्या ठिकाणी उत्तर देऊ शकता की खालीलपैकी सिलिकॉनपासून न बनलेला ग्रह कोणता? सिलिकॉनपासून बनलेले ग्रह जे पहिले 4 ग्रह आहेत म्हणजे सूर्याजवळचे ग्रह हे सिलिकॉनपासून बनलेले असतात, म्हणजेच त्या ठिकाणी बुध असेल, शुक्र असेल, मंगळ असेल, पृथ्वी हे सिलिकॉनपासून बनलेले आहेत। मग सिलिकॉनपासून न बनलेला ग्रह कोणता आहे? तर गुरु आहे, म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। खालीलपैकी सिलिकॉनपासून न बनलेला ग्रह कोणता? तर गुरु। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात मोठा खडकाळ ग्रह कोणता? सर्वात मोठा खडकाळ ग्रह कोणता? चला झटपट उत्तर द्यायचे आहे। सर्वात मोठा खडकाळ ग्रह कोणता? गुरु, मंगळ, बुध आणि पृथ्वी। सांगा खडकाळ ग्रह कोणता आहे सर्वात मोठा? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पृथ्वी। पृथ्वी हा सर्वात मोठा खडकाळ ग्रह आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, म्हणजे खगोलशास्त्रावरती आपल्याला 2 मार्काला हमखास टी पेपर 1 आणि टी पेपर 2 मध्ये प्रश्न विचारले जातात। हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचे हमखास 2 मार्क पक्के होणार आहेत। चला पुढचा प्रश्न आहे तिसरा, खालीलपैकी वायू ग्रह किंवा बाह्य ग्रह कोणते आहेत? पर्याय गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सर्व वायू ग्रह आहेत। म्हणजेच गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे सर्व काय आहेत? वायू ग्रह आहेत, त्यांनाच बाह्य ग्रह असं म्हटलं जातं। म्हणून या ठिकाणी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। खालीलपैकी वायू ग्रह किंवा बाह्य ग्रह कोणते आहेत? तर सर्व। त्यानंतर हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे, घनतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता? घनतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता? सर्वात जास्त घनता कोणाची ते देखील आपण पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह घनतेच्या बाबतीत कोणता आहे सांगा? पृथ्वी, बुध, मंगळ, शुक्र। त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुध। बुध हा घनतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे। त्यानंतर सर्वात कमी घनता असणारा ग्रह कोणता? आता सर्वात कमी घनता कोणाची आहे? सर्वात कमी घनता असणारा ग्रह बुध, पृथ्वी, शनी आणि गुरु। सांगा सर्वात कमी घनता कोणत्या ग्रहाची आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शनी। शनी या ग्रहाची घनता काय आहे? सर्वात कमी आहे। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, सर्वात जास्त घनता असणारा ग्रह कोणता? सर्वात जास्त घनता असणारा ग्रह पर्याय आहेत युरेनस, शनी, बुध आणि पृथ्वी। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पृथ्वी। काय? पृथ्वी। सर्वात जास्त घनता असणारा ग्रह कोणता आहे? तर पृथ्वी। त्यानंतर आपल्याला पुढचा 7वा प्रश्न त्या ठिकाणी पाहायचा आहे, खालीलपैकी पाण्यावर तरंगणारा ग्रह कोणता? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा। प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। मोस्ट IMP प्रश्न आहे, खालीलपैकी पाण्यावर तरंगणारा ग्रह कोणता? म्हणजे पाण्यापेक्षा कमी घनता कोणाची? शनीची आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पाण्यावर तरंगणारा ग्रह कोणता आहे? शनी। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे। शनी हा ग्रह पाण्यावर तरंगणारा आहे। त्यानंतर 8वा प्रश्न आहे, ढगाच्या आड लपलेला ग्रह कोणता? ढगाच्या आड लपलेला ग्रह कोणता? नेपच्यून, युरेनस, मंगळ आणि शुक्र। चला सांगा ढगाच्या आड लपलेला ग्रह कोणता आहे? त्याचं अचूक उत्तर आहे शुक्र। शुक्र हा ग्रह काय आहे? ढगाच्या आड लपलेला ग्रह असं म्हटलं जातं। त्यानंतर 9वा प्रश्न आहे, मंद ग्रह असे कोणत्या ग्रहाला म्हणतात? मंद ग्रह, चला झटपट उत्तर द्यायचे। मंद ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? गुरु, शनी, नेपच्यून, युरेनस। त्याचं अचूक उत्तर आहे शनी। मंद ग्रह कोणाला म्हणतात? शनी या ग्रहाला काय म्हणतात? मंद ग्रह असे म्हटलं जातं। त्यानंतर 10वा आणि सर्वात महत्त्वाचा, सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? चला बुध, गुरु, शुक्र आणि पृथ्वी। सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?
उगवली शुक्राची चांदणी. शुक्राची चांदणी कशी असते? तेजस्वी असते. म्हणजेच या ठिकाणी सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र. उगवली शुक्राची चांदणी. लक्षात ठेवा, सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र. सर्वात उष्ण ग्रह कोणता? चला, सर्वात उष्ण ग्रह कोणता? पहा, जो तेजस्वी ग्रह आहे तोच उष्ण ग्रह आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? तर शुक्र हाच काय आहे? उष्ण ग्रह आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती किलोमीटर आहे? पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती किलोमीटर आहे? त्याचं अचूक उत्तर आहे पहा 12,756. लक्षात ठेवा, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती आहे? तर 12,756 हा पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास आहे. त्यानंतर लक्षातच ठेवायचं आहे, पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती किलोमीटर आहे? तर सांगा, कोण सांगते पाहूया. 12,714 किलोमीटर. किती? 12,714 किलोमीटर पृथ्वीचा ध्रुवीय व्यास. त्यानंतर प्रश्न 14वा प्रश्न, पृथ्वीची त्रिज्या किती किलोमीटर आहे? चला सांगा, पृथ्वीची त्रिज्या किती किलोमीटर आहे? पहा, म्हणजे व्यासाच्या निम्मी असते. पहा, म्हणजे त्याच्यावरून अंदाज करा. व्यासाच्या निम्मी. पहा, व्यास ध्रुवीयाचा वेगळा आहे, त्यानंतर विषुववृत्तीय व्यास वेगळा आहे. कारण की पृथ्वी ही काय पूर्ण गोलाकार नाही आहे, त्याच्यामुळं. आता पृथ्वीची त्रिज्या किती किलोमीटर आहे? त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 6,371 किलोमीटर. किती? 6,371 किलोमीटर. पहा, हा जर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला खगोलशास्त्राचा कोणताच व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही. असा संपूर्ण आणि परिपूर्ण असणारा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. पहा, 15वा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सर्वांनाच माहीत आहे, कारण की गुरु हा काय असतो? सगळ्यात मोठा असतो. पहा, गुरुला आपण काय म्हणतो? सगळ्यात मोठं मानतो. म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह देखील कोणता आहे? गुरुच हा आहे, गुरु. त्यानंतर ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? पहा, कोणता आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बुध हा ग्रह काय आहे? ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, ग्रहमालेतील आकाराने 7व्या क्रमांकाचा ग्रह कोणता? ग्रहमालेतील आकाराने 7व्या क्रमांकाचा ग्रह कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मंगळ हा ग्रह. त्यानंतर 18वा प्रश्न, कोणत्या ग्रहावर सोलेंडर पॉइंट सर्वात लांब दरी आहे? कोणत्या ग्रहावर सोलेंडर पॉइंट सर्वात लांब दरी आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगळ या ग्रहावरती. कोणत्या? मंगळ या ग्रहावरती सोलेंडर पॉइंट आणि सर्वात लांब दरी आहे पहा. त्यानंतर 19वा प्रश्न, सूर्यासंदर्भातील तेजोमेघ सिद्धांत कोणी मांडला? पहा, हे सिद्धांत देखील खूप महत्त्वाचे आहेत. केपलर, कोपर्निकस, गॅलिलिओ, इमॅन्युएल कांट. सूर्यासंदर्भातील तेजोमेघ सिद्धांत कोणी मांडला? चला पाहूया, कोण सांगतं याचं उत्तर. सूर्यासंदर्भातील तेजोमेघ सिद्धांत कोणी मांडला? चला सांगा. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इमॅन्युएल कांट यांनी तेजोमेघ सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर आधुनिक खगोलशास्त्राचे जनक कोण? आधुनिक खगोलशास्त्राचे जनक केपलर, कोपर्निकस, गॅलिलिओ, फ्राइड. सांगा, आधुनिक खगोलशास्त्राचे जनक. त्याचं उत्तर आहे पहा गॅलिलिओ. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे, गॅलिलिओ. त्यानंतर ग्रहाच्या गतीचे नियम कोणी सांगितले? गॅलिलिओ, केपलर, कोपर्निकस, न्यूटन. ग्रहांच्या गतीविषयीचे नियम कोणी सांगितले? चला पाहूया, कोण सांगतं याचं उत्तर. याचं उत्तर आहे केपलर. कोणतं? केपलर. ग्रहाच्या गतीचे नियम कोणी सांगितले? तर केपलर या शास्त्रज्ञाने सांगितलेले पाया. त्यानंतर भूखंडवहनाचा सिद्धांत कोणी मांडला? अल्फ्रेड वेगनर, केपलर, न्यूटन आणि कोपर्निकस. भूखंडवहनाचा सिद्धांत. चला पाहूया, भूखंडवहनाचा सिद्धांत कोणी मांडला? कोण सांगतंय? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अल्फ्रेड वेगनर यांनी भूखंडवहनाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर चला पुढचं पाहूया, 23वा प्रश्न. चला 23वा प्रश्न काय आहे? तर आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत, म्हणजेच त्याला लुटीचा सिद्धांत असे म्हणतात, तो कोणी मांडला? आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत म्हणजेच लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? केपलर, दादाभाई नौरोजी, न्यूटन आणि कोपर्निकस. पहा, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत म्हणजेच लुटीचा सिद्धांत मांडला आहे दादाभाई नौरोजी यांनी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, ग्रहमालेतील आकाराने 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता? युरेनस, नेपच्यून, पृथ्वी आणि शनी.
पहा आकाराने विचारलंय बरं का, आकाराने लक्षात ठेवा. प्रश्न काय विचारला आहे हे देखील महत्वाचं आहे. ग्रहमालेतील आकाराने तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह, त्याचं उत्तर आहे युरेनस. काय आहे? युरेनस. युरेनस हा तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाला आहेत? पहा आता सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाला आहेत? पूर्वी पहा गुरु या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह होते, परंतु आता या ठिकाणी चेंज झालेला आहे. सर्वात जास्त उपग्रह शनी या ग्रहाला झालेले आहेत. पहा म्हणजे शोध लागला आणि त्या शोधानुसार शनी या ग्रहाला काय झाले, सर्वात जास्त उपग्रह त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यानंतर पृथ्वीला किती उपग्रह आहेत? तर पृथ्वीला फक्त एकच उपग्रह आहे, तो म्हणजे चंद्र. हे सर्वांना माहित आहे. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? तर एक. त्यानंतर ग्रहमालेतील उपग्रह नसलेला ग्रह कोणते? पहा आता ग्रहमालिकेत जे उपग्रह आहेत सर्व म्हणजे 8 उपग्रह आहेत. त्या 8 उपग्रहांपैकी कोणत्या उपग्रहांना काही नाही, त्या कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत? तर बुध, गुरु, शुक्र 1 आणि 3. तर बुध आणि शुक्र हे 2 ग्रह असे आहेत त्यांना उपग्रह नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. 1 आणि 3 बुध आणि शुक्र हे 2च ग्रह असे आहेत की त्यांना एकही उपग्रह त्या ठिकाणी नाही. लक्षात ठेवा सर्वांनी, कारण की हा मोस्ट IMP प्रश्न आहे. पहा शनीचा सर्वात मोठा उपग्रह कोणता? चला सांगा. हे देखील खूप महत्वाचं आहे. हे प्रश्न मोस्ट IMP आहेत, म्हणजे हे तुम्हाला TAT पेपर 1 आणि 2 साठी विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे हे पाठच करायचंय. शनीचा सर्वात मोठा उपग्रह कोणता? चला सांगा. टायटन, गॅनेमिडा, टायटेनिया आणि चंद्र. तर पहा चंद्र मी आता सांगितलं, चंद्र कशाचा? पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणजे तो त्या ठिकाणी कट झाला. शनीचा सर्वात मोठा उपग्रह काय आहे? तर त्याचं उत्तर आहे टायटन. काय आहे? टायटन. शनीचा सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? टायटन हा आहे. पहा त्यानंतर गुरुचा सर्वात मोठा उपग्रह कोणता? आता गुरुचा सर्वात मोठा उपग्रह आहे पहा गॅनेमिडा. कोणता? गॅनेमिडा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अचूक आपलं उत्तर आहे, गॅनेमिडा. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, युरेनसचा सर्वात मोठा उपग्रह कोणता? त्याचं उत्तर आहे टायटेनिया. टायटेनिया हा युरेनसचा सर्वात मोठा उपग्रह आहे. अशा पद्धतीने आपण खगोलशास्त्राचे सर्वोत्तम प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN गुरु हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी TAT पात्र होण्यासाठी आपण सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना या ठिकाणी आपल्या चॅनलवरती टाकत असतो. त्याच्यामुळे नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला TAT पेपरसाठी होणार आहे, यात शंका नाही. धन्यवाद.